Welcome students in the online lecture. This is the 11th lecture on the topic human health and diseases. In the last lecture I have explained the two diseases, that is malaria and ascariasis. In this lecture we will study about the next two diseases, that is filariasis and टायफॉइड. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये मी 2 डिसीज एक्सप्लेन केले होते. एक म्हणजे मलेरिया, जो प्लाझ्मोडियममुळे होणारा डिसीज आहे. त्या डिसीजमध्ये आपण त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन बघितला, प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल स्टडी केली, त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स बघितले, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट बघितलं आणि प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितले. दुसरा डिसीज जो आपण बघितला होता तो होता अस्कॅरियासिस, जो अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स या जीनस आणि स्पेसीसमुळे होणारा डिसीज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याची लाईफ सायकल स्टडी केली, त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन स्टडी केला, त्याचे साइन्स अँड सिम्पटम्स बघितले, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट बघितली, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितले. या लेक्चरमध्ये आपण 2 डिसीज स्टडी करणार आहे. त्यातला सुरुवातीचा डिसीज आहे फिलारियासिस आणि दुसरा डिसीज आपण स्टडी करणार आहे तो आहे टायफॉइड. सुरुवातीला बघूया filariasis. It is also called as elephantiasis. The causative agent of filariasis, it is caused by thread-like worms, nematodes. हा जो डिसीज आहे थ्रेडसारख्या वर्म्समुळे होणारा डिसीज आहे, ज्याला निमॅटोड्स असं सुद्धा म्हटलं जातं. Filariasis can be divided into 3 subtypes as filariasis किंवा एलिफंटियासिस. हा जो डिसीज आहे तो 3 प्रकारामध्ये मोडला जातो किंवा त्याचे 3 टाईप्स आहेत. हे 3 टाईप्स कशावरून पडले तर कोणत्या ऑर्गनला इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यावरून त्याचे 3 टाईप्स पडतात. बघूया सुरुवातीचा टाईप कोणता आहे. फर्स्ट टाईप ऑफ द फिलारियासिस इज द लिम्फॅटिक फिलारियासिस विच इज कॉल्ड ॲज एलिफंटियासिस. इज कॉज्ड बाय द वर्म्स उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुगिया मलाई, ब्रुगिया तिमोरी. All these 3 genus and species cause the elephantiasis or lymphatic filariasis. Lymphatic filariasis हा जो प्रकार आहे फिलारियासिसचा तो कॉज करणाऱ्या कॉझिटिव्ह एजंटचं नाव आहे उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी. दुसऱ्या 2 जीनस आणि स्पेसीस लिम्फॅटिक फिलारियासिस कॉज करू शकतात. त्यांची नावं आहेत ब्रुगिया मलाई आणि ब्रुगिया तिमोरी. आता या ठिकाणी बी कॅपिटल पाहिजे होतं. जीनसचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल लिहावं आणि स्पेसिसचं स्मॉल लिहावं. आता लिम्फॅटिक फिलारियासिस हा जो प्रकार आहे फिलारियासिसचा तो जास्त प्रमाणात इंडियामध्ये फाउंड होतो, ज्याला हत्तीपाय असंही म्हटलं जातं. एलिफंटियासिस म्हणजे हत्तीपाय म्हणतात. याचा फोटोग्राफ तुम्हाला शाळेत असताना इयत्ता 5वी किंवा 6वीच्या पुस्तकात बघितला असेल. एलिफंटियासिस म्हणजे हत्ती रोग म्हणतात किंवा हत्तीपाय असं म्हटलं जातं त्याला. दुसरा प्रकार आहे फिलारियासिसचा सबक्युटॅनियस फिलारियासिस, कॉज्ड बाय लोआ मान्सोनेला स्पेसीज. सबक्युटॅनियस फिलारियासिस म्हणजे आपल्या स्किनच्या खालच्या बाजूला त्याचं इन्फेक्शन होतं, म्हणून ह्याला सबक्युटॅनियस फिलारियासिस असं म्हटलं जातं. जो लोआ या जीनस स्पेसीसमुळे होऊ शकतो किंवा मान्सोनेला स्पेसीज
या जीनस स्पेसिसमुळे होऊ शकतो. लिम्फॅटिक फिलारियासिस असं नाव देण्यापाठीमागचं रिझन आहे लिम्फॅटिक व्हेसल्सना इन्फेक्शन होतं, म्हणून याला लिम्फॅटिक फिलारियासिस असं म्हटलं जातं. अँड द थर्ड टाइप ऑफ फिलारियासिस इज serous cavity filariasis. The serous cavity is nothing but the abdominal cavity. The infection is caused to the abdominal cavity. That's why this type of filariasis is called as serous cavity filariasis, which is caused by Mansonella species. हा जो प्रकार आहे फिलारियासिसचा तो ॲबडॉमिनल कॅव्हिटीला इन्फेक्शन होतं, ज्याला सीरस कॅव्हिटी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या फिलारियासिसला सीरस कॅव्हिटी फिलारियासिस असं म्हटलं जातं, विच इज कॉज्ड बाय द मान्सोनेला स्पेसीज. हा फिलारियासिसचा टाईप मान्सोनेला स्पेसीजमुळे होणारा आहे. दिस इज अबाउट द कॉझिटिव्ह एजंट ऑफ द फिलारियासिस. फिलारियासिसचा कॉझिटिव्ह एजंट जनरली इंडियामधला जर कन्सिडर केला तर उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुगिया मलाई आणि ब्रुगिया थिमोर येतो. कारण इंडियामध्ये जास्त प्रमाणात कोणता टाईप सापडतो फिलारियासिसचा तर इलिफंटियासिस, विच इज कॉल्ड ॲज लिम्फॅटिक फिलारियासिस. नेक्स्ट बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी इज ट्रान्समिटेड बाय फिमेल क्युलेक्स मॉस्किटो फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन. आता ही जी जीनस स्पेसीज आहे जी लिम्फॅटिक फिलारियासिस कॉज करते ती ट्रान्समिट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते ती म्हणजे फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. जसं मलेरिया हा डिसीज फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो ट्रान्समिट करते, त्याच प्रकारे फिलारियासिस हा डिसीज फिमेल क्युलेक्स मॉस्किटो ट्रान्सफर करत असते. आता मॉस्किटोच्या 3 प्रजाती आढळतात, ॲनाफिलिस, क्युलेक्स आणि एडिस. ॲनाफिलिस मलेरिया ट्रान्समिट करते, क्युलेक्स फिलारियासिस ट्रान्समिट करते, तर एडिस हा जो प्रकार आहे किंवा ही ज्या प्रजाती आहे मॉस्किटोची ती डेंग्यू हा डिसीज ट्रान्समिट करणारी आहे. तर उचेरेरिया बॅनक्रॉफ्टीला ट्रान्समिट करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तर फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. ही काय करते, इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड सक करत असताना उचेरेरिया बॅनक्रॉफ्टीला कलेक्ट करते आणि दुसऱ्या हेल्दी पर्सनला ज्यावेळी ती बाईट करत असते त्यावेळी काय करते ते मायक्रोफिलारी त्या नॉर्मल हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये सोडते. आता आपण लाईफ सायकल बघूया उचेरेरिया बॅनक्रॉफ्टीची किंवा फिलारियल निमॅटोडची. लाईफ सायकल ऑफ फिलारियल निमॅटोड. तर फिलारियल निमॅटोड जो आहे आता तुम्ही बघितलं, इट इज ट्रान्समिटेड बाय फिमेल क्युलेक्स मॉस्किटो फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन. Means the filarial nematodes requires the 2 hosts for the completion of life cycle, and these 2 hosts are human and female culex mosquito. उचेरेरिया बॅनक्रॉफ्टीला त्याची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी 2 होस्टची गरज असते. त्यामध्ये एक येतो म्हणजे मॅन आणि दुसरा येतो तो म्हणजे फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. दिस parasite requires the 2 hosts for the completion of life cycle. That's why it is also called as digenetic. ह्याला डायजेनेटिक असं म्हटलं जातं. डायजेनेटिक मीन्स 2 hosts have different genome. 2 वेगवेगळे होस्ट ज्यांच्यामध्ये जिनोम वेगवेगळा आहे म्हणून ह्याला डायजेनेटिक असं म्हटलं जातं. आता लाईफ सायकलमध्ये द लाईफ सायकल कन्सिस्ट ऑफ 5 स्टेजेस इन विच first 3 stages are completed in Culex mosquito and remaining 2 stages are completed into lymphatic tissue of man. उचेरेरिया बॅनक्रॉफ्टीच्या लाईफ सायकलमध्ये 5 स्टेजेस किंवा 5 मोल्टिंग्स येतात. 5 पैकी 3 मोल्टिंग्स किंवा पहिल्या 3 स्टेजेस फर्स्ट, सेकंड अँड थर्ड completed in the Culex mosquito. पहिल्या ज्या 3 स्टेजेस आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, ही क्युलेक्स मॉस्किटोमध्ये कंप्लीट केली जाते. अँड द लास्ट 4th अँड 5th स्टेजेस आर कंप्लीटेड विदिन द लिम्फॅटिक टिश्यू ऑफ द मॅन. दुसऱ्या राहिलेल्या ज्या 2 स्टेजेस आहेत त्या लिम्फॅटिक टिश्यूमध्ये मॅनच्या कंप्लीट केल्या जातात.
आता बघूया त्याची लाईफ सायकल कशी आहे ती. बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय. आता सुरुवातीला आपण मॉस्किटो स्टेजमध्ये किंवा मॉस्किटोच्या बॉडीमधली लाईफ सायकल कन्सिडर करूया किंवा शिकूया. व्हेन मॉस्किटो female culex mosquito bites to the infected person, she collect the microfilari from the infected person. ज्यावेळी फिमेल क्युलेक्स मॉस्किटो इन्फेक्टेड पर्सनला बाईट करते त्यावेळी ती मॉस्किटो टेक्स ब्लड मील. ती काय करणार आहे तर ब्लड मील घेणार आहे. ब्लड मील घेत असताना इंजेस्ट मायक्रोफिलारी इज द लार्वल स्टेज ऑफ द उचेरेरिया बॅनक्राफ्टी. मायक्रोफिलारी ही लार्वल स्टेज आहे. कुणाची तर उचेरेरिया बॅनक्राफ्टीची. These microfilaria penetrate mosquitoes midgut and migrate to thoracic muscles. घेतलेल्या ज्या मायक्रोफिलारिया आहेत त्या काय करतात, मॉस्किटोच्या मिडगटमध्ये जातात आणि त्याच्यानंतर त्या मायग्रेट होतात थोरॅसिक मसल्समध्ये. Then the first molting takes place in the thoracic muscles and produce the L1 larvae, means first stage of the life cycle. इथं पहिली स्टेज तयार झाली लाईफ सायकलची. Then second molting takes place and it produce the third larvae. त्याच्यानंतर इथं सेकंड मोल्टिंग होतं, इथं फर्स्ट झालं, इथं सेकंड मोल्टिंग झालं आणि मग इथं L3 लार्वी म्हणजे लार्वीची थर्ड स्टेज तयार होते. ऑल दीज 3 स्टेजेस आर कम्प्लिटेड विदिन द मॉस्किटो बॉडी. ह्या 3 स्टेज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कुणामध्ये कंप्लीट झाल्या तर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. अँड दिस L3 लार्वी मायग्रेट्स टू हेड अँड मॉस्किटोज प्रोबॉसिस. या L3 लार्वी मॉस्किटोच्या हेडमध्ये जातात आणि तिथं प्रोबॉसिसमध्ये राहतात. प्रोबॉसिस इज द पार्ट ऑफ माउथ. हे माउथचा पार्ट आहे प्रोबॉसिस, जो आपल्या बॉडीमध्ये घुसवला जातो. कशासाठी तर ब्लड सक करण्यासाठी. या प्रोबॉसिसमध्ये L3 लार्वी स्टोअर होतात, साठवल्या जातात. अँड धिस इन्फेक्टेड मॉस्किटो व्हेन बाइट्स टू द नॉर्मल हेल्दी पर्सन, मॉस्किटो टेक्स अ ब्लड मील, L3 लार्वी एंटर इनटू स्किन. ज्यावेळी मॉस्किटो ब्लड मील घेण्यासाठी नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करते त्यावेळी L3 म्हणजे थर्ड स्टेज ऑफ लार्वी एंटर इनटू द स्किन ऑफ द नॉर्मल हेल्दी पर्सन. त्यावेळी नॉर्मल हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये L3 लार्वी एंटर होतात. लक्षात ठेवा, द थर्ड स्टेज ऑफ लाईफ सायकल इज इन्फेक्टिव्ह स्टेज फॉर द मॅन. उचेरेरिया बॅनक्राफ्टीची तिसरी जी स्टेज आहे ती मॅनसाठी इन्फेक्टिव्ह स्टेज आहे, हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्हसाठी. देन धिस L3 larvae enters into the bloodstream and then it comes into the lymphatic tissue. In the lymphatic tissue, 4th and 5th molting takes place and then these 5th stage larvae get converted into the adults. आता ब्लडमध्ये आलेल्या ज्या L3 लार्वी आहेत त्यांची 2 मोल्टिंग्स होतात. 4th आणि 5th मोल्टिंग होतं आणि मग त्याचं रूपांतर अडल्टमध्ये होतं. आता अडल्टमध्ये झाल्यानंतर हे अडल्ट कुठं तयार झाले, लिम्फॅटिक्समध्ये म्हणजे लिम्फॅटिक टिश्यूमध्ये. आपण ह्युमनच्या बॉडीमधल्या लाईफ सायकलच्या स्टेजेस बघतोय. आता इथं आल्यानंतर अडल्ट्स तयार झाल्यानंतर adults get mating with each other, male and female, and the female lays the larvae. About 1000 larvae laid by the single female of the Wuchereria bancrafti. एकच फिमेल जवळपास 1000 लार्वी ले करते, तयार करते किंवा गिव्स बर्थ टू 1000 लार्वी, 1000 लार्वींना बर्थ करते. आता बर्थ केल्यानंतर
These larvae are nothing but the microfilari. या लार्वीला मायक्रोफिलारी असं म्हटलं जातं. बघा इथं लिहिलं आहे अडल्ट्स प्रोड्यूस शीथड मायक्रोफिलारी दॅट मायग्रेट इन टू लिम्फ अँड ब्लड चॅनेल्स. ह्या शीथड मायक्रोफिलारी ज्या आहेत ह्या मायग्रेट होतात. कुणी प्रोड्यूस केल्या? अडल्ट्सनी. ह्या मायग्रेट्स होतात लिम्फला आणि ब्लड चॅनेल्सना. दिस इज द diagnostic stage of the filariasis. Microfilari is the diagnostic stage of the Wuchereria bancrofti or filariasis. When microfilari comes into the blood channel, then life cycle again starts when Culex mosquito bites to this infected person. She collects the microfilari and the life cycle अगेन बिगिन्स. परत लाईफ सायकल सुरू होते. अशी लाईफ सायकल जी आहे फिलारियासिसमध्ये असणाऱ्या उचेरेरिया बॅनक्राफ्टीची, ज्याच्यामध्ये पहिल्या 3 स्टेजेस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये फिमेल क्युलेक्स मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कंप्लीट होतात आणि नंतरच्या 2 स्टेजेस ह्युमनच्या बॉडीमध्ये कंप्लीट होतात आणि ज्याच्यामध्ये अडल्ट्स तयार होतात आणि अडल्ट्स 1000 लार्वींना जवळपास बर्थ करतात, ज्याला मायक्रोफिलारी असं म्हटलं जातं. आणि मायक्रोफिलारी ही काय आहे तर डायग्नोस्टिक स्टेज असणारी फिलारियासिसची लार्वी आहे. दिस इज अबाउट द लाईफ सायकल ऑफ उचेरेरिया बॅनक्राफ्टी और फिलारियासिस. आता बघूया सायन्स अँड सिम्पटम्स. काय लक्षणं दिसतात बघूया फिलारियासिसमध्ये. एडिमा विथ थिकनिंग ऑफ स्किन अँड अंडरलाईंग टिश्यू. तर मायक्रोफिलारियाचं इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा उचेरेरिया बॅनक्राफ्टीचे इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या स्किनच्या खालच्या बाजूला आणि स्किनवरती सूज येते. एडिमा म्हणजे सूज येणे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे फिलारियासिसचं. उचेरेरिया बॅनक्राफ्टी अफेक्ट्स द लेग्स, आर्म्स, ब्रेस्ट, स्क्रोटम एक्सेट्रा. जनरली उचेरेरिया बॅनक्राफ्टी कमरेच्या खाली येणारे जे भाग आहेत त्याच्यावरती जास्त इन्फेक्शन दाखवते. उचेरेरिया बॅनक्राफ्टी लिम्फॅटिक फिलारियासिस कॉज करते. त्यामुळे लिम्फॅटिक टिश्यू जे आहे आपल्या पायांमध्ये, हातांमध्ये, ब्रेस्टमध्ये, स्क्रोटममध्ये त्या ठिकाणी सूज आलेली दिसते. इन लिम्फॅटिक फिलारियासिस वर्म्स इन्फेक्ट लिम्फॅटिक सिस्टीम अँड कॉजेस enlargement of lymph vessels and nodes. This is elephantiasis, that is, limbs are swollen like legs of elephant. लिम्फॅटिक फिलारियासिसमध्ये निमॅटोड्स जे आहेत किंवा उचेरेरिया बॅनक्राफ्टी जी आहे ती लिम्फॅटिक सिस्टीमला इन्फेक्शन करते, ज्याच्यामुळे लिम्फ वेसल्स आणि नोड्स एनलार्ज होतात, सूज येते त्याच्यावरती आणि ज्याला एलिफंटियासिस असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये पाय इतका सुजतो की तो हत्तीच्या पायासारखा दिसतो. म्हणून लिम्स आर सोलन लाईक लेग्स ऑफ एलिफंट असं इथं म्हटलेलं आहे. हे त्याचं लक्षण आहे. लिम्फ एडिमा दॅट इज ॲक्युमुलेशन ऑफ लिम्फ फ्लुइड इन टिश्यू कॉजिंग स्वेलिंग. लिम्फ एडिमा म्हणजे काय तर लिम्फ हे जे फ्लुइड आहे, आता लिम्फ म्हणजे काय तर सर्क्युलेशन टॉपिकमध्ये मॅडम तुम्हाला सांगतीलच. तर लिम्फ इज द व्हाईट ब्लड, इट इज विदाउट RBC, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज व्हाईट ब्लड विच इज इम्पॉर्टंट इन द इम्युन सिस्टीम. लिम्फ फ्लुइड हे व्हाईट ब्लड आहे, ज्याच्यामध्ये फक्त RBC असत नाहीत. असं असणाऱ्या ब्लडला लिम्फ फ्लुइड असं म्हटलं जातं आणि ज्याच्यामुळं लिम्फ फ्लुइड टिश्यूमध्ये साठल्यामुळं ॲक्युमुलेट झाल्यामुळं कॉजिंग स्वेलिंग विच इज कॉल्ड ॲज लिम्फ एडिमा, ज्याला लिम्फ एडिमा असं म्हटलं जातं. एडिमा म्हणजे सूज येणे, लिम्फमुळं सूज येणे. लिम्फ फ्लुइड कुठं साठलं तर
टिश्यूमध्ये साठलं, म्हणून ह्याला लिम्फेडिमा असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो द सिम्पटम ऑफ फिलारियासिस. हे सुद्धा लक्षण आहे फिलारियासिसचं. नेक्स्ट बघूया डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. The diagnosis of filariasis can be diagnosed by microscopic examination of the blood smear. आता मायक्रोफिलारी ही डायग्नोस्टिक स्टेज असणारी स्टेज आहे, त्यामुळे ब्लड स्मिअरची टेस्ट करून त्याच्यामध्ये मायक्रोफिलारी दिसतात का हे बघितलं जातं मायक्रोस्कोपच्या अंडर. सेकंड ट्रीटमेंट, यूज ऑफ डायथिल कार्बामॅझिन सिट्रेट ट्वाइस अ डे फॉर 3 weeks and thereafter for 5 days in every 6 months is effective against filarial worms. आता डायथिल कार्बामॅझिन सिट्रेटच्या गोळ्या टॅबलेट्स दिल्या जातात, डोस दिला जातो त्याचा दिवसातून 2 वेळा 3 आठवड्यासाठी घ्यायचं सुरुवातीला, आणि परत दर 6 महिन्यांनी 5 दिवस याचा कोर्स पूर्ण करायचा, जो इफेक्टिव्ह आहे कशावरती तर फिलारियासिसवरती. डायथिल कार्बामॅझिन सिट्रेट याच्या गोळ्या घ्यायच्या, सुरुवातीला 3 आठवडे कंटिन्युअस घ्यायच्या ट्वाइस अ डे म्हणजे दिवसातून 2 वेळा, आणि नंतर दर 6 महिन्यांनी 5 days घेतल्यानंतर वर्म्स कंट्रोल होतात, फिलारियल वर्म्स. नेक्स्ट बघूया प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आपण बघितलं हा डिसीज ट्रान्समिट होण्यासाठी फिमेल क्युलेक्स मॉस्किटो रिस्पॉन्सिबल आहेत, त्यामुळे मलेरियासारखेच प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल इथं आपण लिहू शकतो किंवा येतात. अवॉइड मॉस्किटो बाइट्स बाय यूजिंग मॉस्किटो नेट्स अँड इन्सेक्ट रिपेलंट्स. मॉस्किटो बाइट्स अवॉइड करायचे आपल्याला सुरुवातीला. कशासाठी तर क्युलेक्स मॉस्किटोने जर बाईट केलं तर ती आपल्या बॉडीमध्ये L3 स्टेज जी आहे लार्वीची, 3rd स्टेज जी आहे ती सोडू शकते, त्यामुळे मॉस्किटो बाईट अवॉइड करायचे. त्याच्यासाठी नेट्स वापरू शकतो आपण किंवा इन्सेक्ट रिपेलंट्स वापरू शकतो. सेकंड, इरॅडिकेशन ऑफ मॉस्किटोज इज इसेन्शियल फॉर कंट्रोल ऑफ फिलारियासिस. इरॅडिकेशन म्हणजे मॉस्किटोचं निर्मूलन करायचं, मॉस्किटो वाढू द्यायचे नाहीत. त्याच्यासाठी आपण इन्सेक्टिसाइड स्प्रे करू शकतो घराभोवती, किंवा जे स्टॅग्नंट वॉटर आहे, साठून राहणारं वॉटर आहे, त्याचा प्रॉपर ड्रेनिंग करू शकतो, निचरा करू शकतो, जेणेकरून मॉस्किटो वाढणार नाहीत. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की एग, लार्वा, प्युपा या 3 स्टेजेस ज्या आहेत मॉस्किटोच्या त्या साठलेल्या पाण्यामध्ये पूर्ण होतात. तर अडल्ट स्टेज जी आहे ती आपल्याला बाईट करणारी, ब्लड सक करणारी स्टेज आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे तर याला कंट्रोल करायचं आहे, इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन करायचं आहे मॉस्किटोचं. हा डिसीज बघितला आपण फिलारियासिस. पुढचा डिसीज बघतो आपण टायफॉइड, ज्याला विषम ज्वर असं म्हटलं जातं. टायफॉइडचं कॉझिटिव्ह एजंट बघूया. कॉझिटिव्ह एजंट टायफॉइड इज कॉज्ड बाय ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया विच इज कॉल्ड ॲज साल्मोनेला टायफी. टायफॉइड हा जो डिसीज आहे तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे. आता तुम्ही म्हणाल ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हा काय प्रकार आहे, तर आपण मागच्या वर्षी बॅक्टेरियाचं सेलचं स्ट्रक्चर स्टडी केलं, प्रोकॅरियोटिक सेलचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह विषयी माहिती दिलेली. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कुणाला म्हटलं जातं तर ग्राम स्टेननं स्टेन होणाऱ्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हटलं जातं, आणि ग्राम स्टेननं ज्या बॅक्टेरिया स्टेन होत नाहीत त्यांना ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. ग्राम या सायंटिस्टने याचा शोध लावला आहे स्टेनचा, म्हणून याला ग्राम स्टेन म्हटलं जातं, आणि बॅक्टेरियाला ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. आणि साल्मोनेला टायफी इज द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता आपण साल्मोनेला टायफीचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया, ती कशी आहे. साल्मोनेला इज रॉड शेप्ड विच इज कॉल्ड एज बॅसिलाय, मोटाईल, फ्लॅजेलेटेड अँड एरोबिक बॅक्टेरिया. साल्मोनेला ही जी बॅक्टेरिया आहे ती रॉड शेप्ड आहे, तिचा शेप रॉड शेप्ड आहे, जिला बॅसिलाय असं म्हटलं जातं. मोटाईल आहे म्हणजे हालचाल करणारी आहे, हालचाल करण्यासाठी तिच्यामध्ये फ्लॅजेला आहे म्हणून फ्लॅजेलेटेड आणि मोटाईल असणारी बॅक्टेरिया. एरोबिक बॅक्टेरिया आहे म्हणजे ऑक्सिजन लागणारी बॅक्टेरिया आहे. नेक्स्ट बघूया, साल्मोनेला इज फर्स्ट ऑब्झर्व बाय एबर्थ इन 1880
1880 सुरुवातीला ऑब्झर्व केली एबर्थ या सायंटिस्टनं अँड आयसोलेटेड बाय गॅफकी इन 1884. 1884 सुरुवातीला आयसोलेट केली गॅफकी या सायंटिस्टनं. 1880 सुरुवातीला ऑब्झर्व केली एबर्थ या सायंटिस्टनं, तर त्याला आयसोलेट केलं 1884 गॅफकी या सायंटिस्टनं. साल्मोनेला हॅज 2 टाइप्स ऑफ अँटीजेन्स, दॅट इज एच अँड ओ अँटीजेन. साल्मोनेलामध्ये 2 अँटीजेन्स असतात, एच आणि ओ अँटीजेन्स असतात. एच अँटीजेन इज प्रेझेंट ऑन फ्लॅजेला व्हाईल ओ अँटीजेन इज प्रेझेंट ऑन आउटर सरफेस ऑर मेम्ब्रेन. बघा, एच हा अँटीजेन फ्लॅजेलावरती प्रेझेंट असतो, तर ओ अँटीजेन आउटर मेम्ब्रेनवरती किंवा सरफेसवरती प्रेझेंट असतो. आउटर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड बाय लिपोपॉलिसॅकॅराइड्स. द टॉक्झिसिटी और पॅथोजेनिसिटी ऑफ द बॅक्टेरियम इज ड्यू टू लिपोपॉलिसॅकॅराइड्स. आउटर मेम्ब्रेनवरती बॅक्टेरियमच्या काय असतं, तर लिपोपॉलिसॅकॅराइड, इन शॉर्ट LPS, अँड द टॉक्झिसिटी और पॅथोजेनिसिटी इज बिकॉज ऑफ द लिपोपॉलिसॅकॅराइड्स. बॅक्टेरिया जी आपल्याला टायफॉइड कॉज करू शकणार आहे ती क्षमता तिच्यामध्ये कशामुळं आली, तर लिपोपॉलिसॅकॅराइड्समुळं आली, जी तिच्या आउटर मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. डायग्राम बघूया साल्मोनेला टायफीची. दिस इज द डायग्राम ऑफ साल्मोनेला टायफी. रॉड शेप्ड बॅक्टेरियम, flagellated bacterium, all these are the flagella. Because of the flagella, this bacterium become motile aerobic bacteria. This bacteria has a 2 antigens, H antigen and O antigen. The O antigen present on the outer membrane or surface, and the H antigen present on the flagellum or flagella. कॅप्सूल के अँटीजन और V1 इन साल्मोनेला इथं दिलेला आहे कॅप्सूलमध्ये असणारा अँटीजन. दिस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द कॉझिंग डिसीज कॉज करण्यासाठी काही एवढा इम्पॉर्टंट नाही कॅप्सूलवरती असणारा. आता या बॅक्टेरियमचं आउटर मेम्ब्रेन जे आहे ते आउटर मेम्ब्रेन कशापासून तयार झाले, तर लिपोपॉलिसॅकॅराइड्सपासून, आणि लिपोपॉलिसॅकॅराइडमुळेच त्या बॅक्टेरियमला पॅथोजेनिसिटी किंवा टॉक्झिसिटी आलेली आहे. आता टायफॉइडमध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन बघूया. टायफॉइड इज फूड अँड वॉटरबॉर्न डिसीज. टायफॉइड हा डिसीज फूड आणि वॉटरबॉर्न डिसीज आहे, लक्षात घ्या. फूड आणि वॉटरमधून ट्रान्समिट होणारा डिसीज आहे, कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधून. इन्फेक्टेड और कॅरियर पर्सन इज नॅचरल होस्ट ऑफ साल्मोनेला. ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे, ज्याला टायफॉइड झालेला आहे, हा मेन होस्ट असतो. एकच होस्ट लागणार आहे साल्मोनेलाच्या लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. It is found in feces of infected person and flying insects feeding on feces may transfer the bacterium. आता फूड आणि वॉटर कॉन्टॅमिनेट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत फ्लाइंग इन्सेक्ट्स. मग फ्लाइंग इन्सेक्ट्समध्ये जनरली कोण येतं, तर हाऊस फ्लाय येते, कॉक्रोचेस येतात, जे फिसेसवरती इन्फेक्टेड पर्सनच्या फिसेसमधून साल्मोनेला टायफीचे मोलिक्युल्स बाहेर पडतात आणि त्या फिसेसवरती जे फ्लाइंग इन्सेक्ट फीडिंग करत असतात ते फीडिंग केल्यानंतर ज्यावेळी फूडवरती किंवा वॉटरवरती येतात त्यावेळी ते बॅक्टेरियमला ट्रान्सफर करतात फूडवरती किंवा वॉटरवरती. इट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ टायफॉइड. हा टायफॉइड ट्रान्समिट होण्याचा महत्त्वाचा मोड आहे, लक्षात घ्या. इन्फेक्टेड पर्सनच्या फिसेसमध्ये असणारे जे साल्मोनेला टायफीचे मोलिक्युल्स आहेत ते ट्रान्सफर कोण करतं, फ्लाइंग इन्सेक्ट्स. कशावरती ट्रान्सफर करतात, फूड आणि वॉटरवरती. Poor hygiene habits and poor sanitation conditions are responsible for the spread of typhoid. Poor hygiene म्हणजे अस्वच्छता ठेवणं. Poor sanitation conditions म्हणजे काय, तर उघड्यावरती शौचाला बसणं, याच्यामुळं टायफॉइडसारखे डिसीजेस काय होत असतात, स्प्रेड होत असतात. दिस इज अबाउट द मोड ऑफ ट्रान्समिशन. नेक्स्ट सायन्स अँड सिम्टम्स. काय लक्षणं असतात टायफॉइडची. जनरली हा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये सिस्टमिक सिम्टम्स दिसतात, स्टेप बाय स्टेप सिम्टम्स दिसतात. इन द फर्स्ट वीक, पहिल्या वीकमध्ये काय सिम्टम्स दिसतात, तर प्रोलॉंग्ड फीवर ॲज हाय ॲज 104 डिग्री फॅरेनहाइट. सुरुवातीच्या आठवड्यामध्ये स्लोली प्रोग्रेसिव्ह फीवर असतो, हळूहळू वाढत जाणारा, आणि
तो केवढा फीवर असू शकतो, ॲज 104 डिग्री फॅरेनहाइट एवढा किंवा 40 डिग्री सेल्सिअस एवढा ताप येतो सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये. नेक्स्ट, ॲबडॉमिनल पेन, कॉन्स्टिपेशन और डायरिया. परत काय होणार आहे सेकंड वीकमध्ये किंवा परत फर्स्ट वीकमध्ये ब्रॅडिकार्डिया होतो, स्लो हार्ट रेट होतं, लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक मंदावते, हेडॅक अँड जनरल विकनेस, डोकं दुखणं, विकनेस येणं, ही सगळी लक्षणं पहिल्या आठवड्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन, डायरिया म्हणजे पोट बिघडल्यासारखं होणं, अतिसार होणं, ॲबडॉमिनल पेन होणं म्हणजे पोटात दुखणं, ही लक्षणं दिसतात. रोज कलर्ड रॅश ऑन स्किन, सेकंड वीकमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये रोज कलरचे स्पॉट्स चेस्टवरती आणि ॲबडॉमिनवरती येतात, स्किनवरती रॅशेस उठतात रोज कलरचे. नेक्स्ट, व्हाईट कोट ऑन टंग, कफ, आपल्या जिभेवरती पांढरा थर बसल्यासारखा दिसतो आणि कफ कंटिन्यू खोकला येतो, ही लक्षणं दिसतात. ॲनोरेक्झिया मीन्स लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक मंदावते, ही लक्षणं टायफॉईडमध्ये दिसतात. परत एकदा बघूया लक्षणं. इफ नॉट ट्रीटेड, ब्रीथलेसनेस, इरेग्युलर हार्टबीट अँड हिमोरेज. आता जर नाही ट्रीटमेंट मिळाली तर काय होणार आहे, ब्रीथलेसनेस म्हणजे काय तर श्वास न घेतल्यासारखं वाटणं, थकवा आल्यासारखं वाटणं, इरेग्युलर हार्टबीट त्यामुळं हार्टबीट इरेग्युलर पडणं म्हणजे ब्रॅडिकार्डिया त्याला म्हटलं जाऊ शकतं. स्लो हार्ट रेट म्हणतात त्याला, हळूहळू हार्टबीट होतात किंवा कमी होतात हार्टबीट्स. हिमोरेज म्हणजे रक्त पडतं विष्ठेमधून. आता हे सगळं होण्यापाठीमागं काय रिस्पॉन्सिबल आहे, जर त्याला ट्रीटमेंट नाही मिळाली तर तिसऱ्या आठवड्यामध्ये दिसणारी ही लक्षणं आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये जास्त ताप येणं, 104 डिग्री फॅरेनहाइट एवढा 40 डिग्री सेल्सिअस एवढा ताप येणं, ॲबडॉमिनल पेन होणं, लॉस ऑफ ॲपेटाईट होणं, सेकंड वीकमध्ये रोज कलर्ड रॅश येणं, व्हाईट कोट टंगवरती येणं, खोकला येणं, लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मंदावणं, ब्रीथलेसनेस म्हणजे श्वास कमी होणं, इरेग्युलर हार्टबीट म्हणजे हार्टबीट कमी होणं, हिमोरेज म्हणजे रक्त पडणं विष्ठेमधून, कारण इंटेस्टिनल परपोरेशन्स होतात, इंटेस्टाईनला डॅमेज करतो साल्मोनेला टायफी बॅक्टेरियम, त्यामुळं काय होतं तर हिमोरेज होत असतो. नेक्स्ट बघूया डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस ऑफ द टायफॉइड इज डन बाय विडाल टेस्ट. जनरली विडाल टेस्ट वापरली जाते डायग्नोसिससाठी. विडाल टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ टायफॉइड. टायफॉइडच्या डायग्नोसिससाठी विडाल टेस्ट वापरली जाते. सेकंड, ट्रीटमेंट ऑफ टायफॉइड इन्व्हॉल्व्स सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेस. खूप सिव्हिअर इन्फेक्शन झालं असेल साल्मोनेला टायफीचं तर विच कॉज द गॉल स्टोन्स, आपल्या पित्ताशयाच्या पिशवीमध्ये पित्ताचे खडे निर्माण होतात, अँड बिकॉज ऑफ विच द सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर. काही सिव्हिअर केसेसमध्ये गॉल ब्लॅडर रिमूव्ह करावं लागतं सर्जरीनं, पित्ताशय काढावं लागतं. का पित्ताशय काढावं लागतं तर पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे निर्माण होतात म्हणून पित्ताशय काढावं लागतं सिव्हिअर केसेसमध्ये. सेकंड, अँटीबायोटिक्स लाईक क्लोरोमायसेटिन इज हेल्पफुल ट्रीटमेंट. अँटीबायोटिक्स जे आहेत बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करणारी केमिकल्स, त्याच्यामध्ये क्लोरोमायसेटिनच्या टॅबलेट्स येतात, त्या इफेक्टिव्ह आहेत टायफॉइडच्या अगेन्स्ट. अँटीबायोटिक्स का घ्यायचं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. साल्मोनेला इज द बॅक्टेरियम विच कॉज द टायफॉइड. साल्मोनेला ही बॅक्टेरिया आपल्याला टायफॉइड कॉज करते म्हणून अँटीबायोटिक्स घ्यायचे क्लोरोमायसेटिनसारखी, जे आपल्याला टायफॉइडपासून रिलीफ मिळू देतात. नेक्स्ट बघूया प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आपण बघितलं हा डिसीज पुअर हायजीनमुळं होणारा डिसीज आहे. त्याच्यानंतर इन्फेक्टेड पर्सनच्या फिसेसमध्ये असणारा त्याचे साल्मोनेलाचे मॉलिक्युल्स येतात, त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ टायफॉइड जनरली हायजेनिक कंडिशन ठेवणं महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. उघड्यावरती शौचाला बसणं टाळायचं आहे आणि त्याच्याबरोबर
प्रिव्हेन्शन करण्यासाठी 2 प्रकारची वॅक्सिन्स डेव्हलप केलेली आहेत. बघा, फॉर प्रिव्हेन्शन ऑफ टायफॉइड WHO रिकमेंड्स 2 वॅक्सिन्स ॲज ओरल Ty21A वॅक्सीन and injectable typhoid polysaccharide vaccine sold as Typhim VI and Typhirix. WHOनं 2 प्रकारची वॅक्सिन्स निर्माण केलेली आहेत, रिकमेंड केलेले आहेत टायफॉइडच्या अगेन्स्ट काम करणारी. वॅक्सिन म्हणजे काय, ते कसं काम करतं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. तर त्यातलं एक वॅक्सिन ओरली घेतलं जातं, तोंडामार्फत घेतलं जातं, ज्याचं नाव आहे Ty21A वॅक्सिन, जे ओरली घेतलं जातं. आणि दुसरं वॅक्सिन इंजेक्टेबल आहे, म्हणजे इंजेक्शन दिलं जातं, त्याचं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिलं जातं, ज्याचं नाव आहे टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सिन सोल्ड ॲज टायफिम VI अँड टायफेरिक्स. जे विकलं जातं 2 नावांनी, टायफिम VI आणि टायफेरिक्स या 2 नावांनी. जे काय आहे, इंजेक्टेबल वॅक्सिन आहे, टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सिन. अशी 2 वॅक्सिन रिकमेंड केलेली आहेत प्रिव्हेन्शनसाठी टायफॉइडच्या. तर ही दोन्ही वॅक्सिन लक्षात ठेवा, Ty21A वॅक्सिन, टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सिन. दिस इज अबाउट द टायफॉइड. थँक यू.